आणि यानंतर महत्त्वाच्या 50 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा घेऊयात। वंचित बहुजन आघाडीची मवियासोबत अजून युती झालेली नाही। माझ्या आदेशाशिवाय मवियाच्या बैठकांना जाऊ नका, प्रकाश आंबेडकर यांचं वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना आदेश। वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येत आहे, युती अजून झालेली नाही, तेव्हा युतीतले असणारे पक्ष बोलवत असतील त्या बैठकींना जायचं नाही, कार्यक्रमाला जायचं नाही। 6 तारखेपर्यंत मविया आणि वंचित युतीचा तिढा सुटलेला असेल। तिन्ही पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करतील। विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। प्रकाश आंबेडकरांची महाराष्ट्रात स्वतःची ताकद आहे। आंबेडकरांच्या पक्षाला शोभादायक वागणूक दिलेली नाही। मंत्री दीपक केसरकर यांची महाविकास आघाडीवर टीका। राज्यात महाविकास आघाडी आणि वंचितचे कार्यकर्ते एक दिलानं काम करतायत, तर 2024ला परिवर्तन झालं नाही तर ही निवडणूक शेवटची असेल, संजय राऊतांचं वक्तव्य। बारामतीमध्ये अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून सुनेत्रा पवारांचे स्टेटस। यंदा भाकरी फिरणार, विकासाच्या जोरावर सुनेत्रा पवार खासदार होणार, बारामतीमध्ये सोशल मीडियावर स्टेटस। फडणवीसांनी शिखर बँकेप्रकरणी केलेल्या आरोपांमुळे अजितदादांची बदनामी। सुनेत्रा पवारांनी फडणवीसांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करावा। शिखर बँक प्रकरणावरून संजय राऊतांची टीका। भाजप ईव्हीएम घोटाळा करून जिंकला तर देशात मोठा असंतोष होईल। ईव्हीएमवरून उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा। जिंकले की ईव्हीएम चांगली आणि हरले की ईव्हीएम वाईट, आता दारुण पराभव होणार असल्यानं त्यांनी ईव्हीएमवर बोलणं सुरू केलंय। उद्धव ठाकरेंच्या ईव्हीएम टीकेवर देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर। केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक। लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच्या बैठकीला महत्त्व। पंतप्रधान नरेंद्र मोदींसह कॅबिनेट आणि राज्यमंत्री उपस्थित राहणार। अमित शहा 5 तारखेला महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेणार। बैठकीनंतर महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता। नारायण राणे तातडीनं दिल्ली दौऱ्यावर। भाजपनं काल लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर दिल्लीत महत्त्वाची बैठक। नारायण राणे उद्या अयोध्येलाही जाणार। अमरावतीमध्ये आनंदराव अडसूळ अजित पवारांच्या भेटीला। आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा सुरू असल्याची शक्यता। शिरूरमध्ये आयात उमेदवारापेक्षा महेश लांडेंना उमेदवारी द्या, राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांची अजित पवारांकडे मागणी। मावळ लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादी आणि भाजपचा दावा। भाजपकडे उमेदवार नाही का, राष्ट्रवादीच्या सुनील शेळकेंचा सवाल। श्रीरंग बारणे कमळावर निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया। मावळमध्ये भाजपकडे बाळा भेगडे उमेदवार। मावळचे भाजपचे प्रचार प्रमुख रवींद्र भेगडे यांचं वक्तव्य। हिंगोलीतून माझं तिकीट कापलं तर मला आणखी मोठी संधी मिळेल। भाजपनं हिंगोलीच्या जागेवर दावा केल्यानंतर शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांची प्रतिक्रिया। नांदेड लोकसभेची जागा ठाकरे गटाला सोडण्याची सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावर यांची मागणी। प्रकाश मारावर लोकसभा लढवणार असल्याची चर्चा। सोलापूरच्या माढामधून तिकीट कोणालाही मिळो त्याचा प्रचार करणार, तर मला उमेदवारी मिळाल्यास मोहिते पाटलांना सोबत घेऊन चालणार, रणजितसिंह निंबाळकर यांचं वक्तव्य। आमदार कपिल पाटील आज नवीन पक्षाची घोषणा करणार। नितीश कुमार एनडीए सोबत गेल्यानं कपिल पाटलांचा जेडीयू पक्षाला रामराम, तर उद्धव ठाकरेंसोबत संयुक्त पत्रकार परिषद घेत करणार नव्या पक्षाची घोषणा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज आणि उद्या पुणे दौऱ्यावर। मनसेच्या पुणे शहर कार्यालयात मुख्य पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरेंची बैठक। कल्याण डोंबिवलीत आज शासन आपल्या दारी कार्यक्रम। शिंदे, फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार, तर शिंदेंच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण। डोंबिवलीत मनसे आमदार राजू पाटलांची बॅनरबाजी चर्चेत। मनसेकडून शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त बॅनर्स लावण्यात आले। शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेच्या क्लोजर रिपोर्टला ईडीचा विरोध। हस्तक्षेप याचिका दाखल करण्याची ईडीनं कोर्टाकडे परवानगी मागितली। 15 मार्चला पुढील सुनावणी। भ्रष्टाचार प्रकरणात कोर्टात हजर राहिल्यानं मंत्री छगन भुजबळांविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द। आरोपमुक्त करण्याच्या अर्जावर सध्या विशेष कोर्टात सुनावणी सुरू। खडसेंची गुन्हा रद्द करण्याची याचिका हायकोर्टानं फेटाळली। सत्र न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्यानं निर्णयाचे अधिकारही सत्र न्यायालयाला, असं म्हणत हायकोर्टानं याचिका फेटाळली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला सांताक्रूज पोलिसांकडून अटक। आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी। भाजप आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी। नांदेडच्या दत्ता नलावडे नावाच्या तरुणाकडून ही धमकी आणि या संदर्भात पोलीस संचालकांना तक्रार केल्याची लाड यांची माहिती। मनोज जरांगे आजपासून 3 दिवस बीड, सोलापूर आणि नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर। मराठा बांधवांशी संवाद साधणार, तसंच आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबियांचीही भेट घेणार। सांगलीच्या मिरजमधील बोलवाडमध्ये कूपनलिका खोदकामाला विलंब। पाणी टंचाईनं त्रस्त महिलांनी सरपंचांच्या खुर्चीला जोडे मारून ग्रामपंचायतीला टाळं ठोकलं।